दिवसाची सुरुवात बरोबर. लहान मुलं आपण बघतो, प्रत्येकाला आपल्याकडे लहान मुलं असतात. आपण लहान मुलांना बघतो की खूप निरागस असतात. त्यांना आपण म्हणतो की जगाचे टक्के टोमणे किंवा जगाची जी रीत आहे ती त्यांना समजत नाही. मध्यंतरी एक मी विनोदी कार्टून बघितलं होतं. त्या कार्टूनमध्ये असं दाखवलं होतं की आई तिच्या लहान मुलाला स्वयंपाकघरात बोलवते आणि त्याला सांगते की बाबा बाहेर पाहुण्यांबरोबर बसले आहेत, त्यांच्या कानामध्ये जाऊन गपचूप सांग की बाबा पाहुण्यांबरोबर जर चहा पिऊन झाला असेल तर आईने आतमध्ये गपचूप शिरा खायला बोलवलं. आणि हा मुलगा बाहेर जातो, वडिलांच्या कानामध्ये मोठ्याने बोलतो की बाबा आईने सांगितलं आहे की पाहुण्यांबरोबर चहा पिऊन झाला तर आतमध्ये गपचूप शिरा खायला या. आणि त्या कार्टूनमध्ये त्या पाहुण्याचा आणि त्या बाबांचा पण चेहरा अगदी फोटो काढण्यालायक दाखवलेला होता. आणि लहान मुलं ही विश्वास ठेवणारी असतात. बघा, जर आपण आपल्या लहान मुलांना जर असं वर उडवलं, प्रत्येक मोठे माणसं तशी करतात आणि ते त्यांना झेलतात. बघा, त्या मुलांच्या चेहऱ्यावर कधी भीती नसते, कारण त्यांना माहीत असतं की माझे बाबा मला पकडणार आहे, मला खाली पडू देणार नाही. बघा, कधी कधी त्यांना आपण उंचावर बसवतो आणि त्यांना सांगतो उडी मार, मी तुला पकडतो. आणि लहान मुलं आपली अंग झोकून देतात आपल्यावर. त्यांना माहीत असते की हे माझे बाबा आहेत, हे मला कधीही पडू देणार नाही, मला लागेल असं हे कधीही करणार नाही. इतका विश्वास ते आपल्या वडिलांवर ठेवतात, आपल्या बापावर ठेवतात. आज आम्ही विचार करायचा आहे की इतका विश्वास आम्ही आमच्या स्वर्गीय बापावर ठेवतो का? तेवढ्या निर्धास्तपणे, विश्वासूपणे आम्ही आपलं जीवन जे आहे त्याच्यावर टाकून देतो का? तेवढा विश्वास आज आमचा आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं आहे की देवाचं राज्य ह्यांच्यासारख्यांचंच आहे. ह्यांच्यासारख्यांचं म्हणजे बालकासारखं जे आहेत त्यांच्यासाठी देवाचं राज्य आहे. आज आपण देवाला विनंती करूया की आमच्यात बालकासारखा विश्वास निर्माण कर, बालकासारखा विश्वास उत्पन्न कर. जसे लहान मुलं पूर्णपणे आपल्या आई वडिलांवर अवलंबून असतात, ते अवलंबून राहतात, तसा त्यांचा विश्वास असतो की आई वडील मला देणार आहेत, माझी काळजी घेणार आहे. त्याचप्रमाणे आपण स्वर्गीय बापावर अवलंबून असावे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मार्क ऋषिवर्तमान याचा 10वा अध्याय 15वा वचन. गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 10 अँड वर्स 15. मी तुम्हास खचित सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.